स्मार्ट अहमदनगर न्यूज। या आदर्श मातेमुळे लाखो पीडितांना न्याय मिळाला। कैलासवासी शेवराबाई ज्ञानदेव भोसले वयाच्या 95व्या वर्षी निधन। प्रांत अधिकारी वैभव नारवडकर साहेब। प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी। आदर्श माता म्हणून राज्यभर गौरवलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झालेल्या शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांचे सोमवारी दिनांक 13 जुलै 2026 रोजी वयाच्या 95व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या निधनाने आदिवासी पारधी समाजासह सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्यावर हवेली तालुक्यातील नायगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। शेवराबाई भोसले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचे संगोपन करत मुलांमध्ये समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची मूल्ये रुजवली। त्यांच्या संस्कारातून महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले समाजसेवक नामदेव भोसले, साहित्यिक भास्कर भोसले आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून ओळखले जाणारे सुनील भोसले यांनी समाजहिताचे कार्य उभारले। विशेषतः नामदेव भोसले यांनी आदिवासी पारधी समाजाला गुन्हेगारीच्या कलंकातून बाहेर काढून शिक्षण, सन्मान आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रांत अधिकारी वैभव नारवडकर यांनी आपले मत व्यक्त केले। श्रद्धांजली भाषणात सांगितले। यावेळी शेवराबाई यांच्या 13व्या निमित्त नारवडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून सुनील भोसले यांनीही प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वंचित समाजाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले। शेवराबाई यांनी आयुष्यभर समाजातील महिलांना स्वावलंबन, कष्ट आणि संघर्षाची प्रेरणा दिली। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांकडून तब्बल 29 पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते। सन 2014 मध्ये तत्कालीन यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तर 2021 मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता। प्रांत वैभव नारवडकर व तहसीलदार ऋषिकेश शेळके त्यांच्या पश्चात तुकाराम भोसले, भास्कर भोसले, महादेव भोसले, नामदेव भोसले, सुनील भोसले, अनिल महादेव तसेच मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। अंत्यसंस्कारावेळी डॉक्टर मधुकर आव्हाड, उद्योगपती जयवंत शितोळे पाटील तसेच सरपंच संभाजी खडके, विकास चौधरी, नामदेव शितोळे, रघुनाथ चौधरी, बाळासाहेब चौरे यांच्यासह नायगाव, पाटस, उरळी, कांचन व परिसरातील ग्रामस्थ, पारधी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे।